वाळू उपसा करणाऱ्या 2 बोटी नष्ट, वाळू माफियांना महसूलचा दणका. ठाणे मुंब्रा खाडी परिसरात वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर ठाणे महसूलची मोठी कारवाई. अवैध रेती उपसा करणाऱ्या 2 बोटीवर कारवाई करण्यात आली असून 15 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. यापुढेही महसूलच्या माध्यमातून कारवाई सुरूच राहणार असल्याचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितले. कारवाई दरम्यान महसूलच्या टीमला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून मुख्यतः या बोटी रेल्वे पूललगत आढळून येत असून या वाळू उपसा करणाऱ्या बोटींमुळे रेल्वेच्या पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नाही. यामुळे भविष्यात मोठा अपघात रेल्वे पुलाला होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने देखील याच्यामध्ये दखल घेतली असून वारंवार कारवाई करण्याबाबत प्रशासनाला बजावलेले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाकडून वारंवार अशा कारवाई चालू आहेत. परंतु केवळ महसूल प्रशासनाकडून कारवाई होणे गरजेचे नाही, तर इतर विभागाने देखील अशी ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. जोपर्यंत इतर विभागांना देखील समकारवाई होणार नाही, तोपर्यंत रेती माफियावरांची जबर बसणार नाही. भरती ओटीचा फायदा घेऊन हे रेती माफिया खाडीमध्ये रेती उपसा करत असतात. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन देखील रेती उपसा करतात. त्यांच्यावर सर्व विभागाने एकदाच कारवाई केली तर हा रेती माफी टिकणारा नाही. त्यामुळे आता रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जातील हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2 बोटी ज्या आहेत वाळू उपसा करणाऱ्या अवैध ताब्यात घेतलेल्या आहेत. बोटी आम्ही हा नेहमी वारंवार ताब्यात घेत असतो. अशी आता आमची किमान एक 50वी कारवाई असेल. परंतु काय होतं, आम्हाला भरती ओटीच्या नियमाप्रमाणे काम करावं लागतं. कारण की जर भरती असेल तरच आम्हाला या बोटी सापडतात. जर ओटी असेल तर या चिखलामध्ये रुतून बसलेल्या असतात. त्याच्यामुळे पाण्याच्या बाहेर खेचता येत नाही. आज अनायसे भरती खूप मोठी होती. आमच्या महिला कर्मचारी आणि आमचे तलाठी गस्त घालत असताना ह्या बोटी आम्हाला सापडल्या आणि मग त्या आता आम्ही किनाऱ्यावरती आणल्यात. हायड्राच्या साईडने तुम्ही आता बघितलं असेल की त्या आता आम्ही आणल्यात. आता पूर्ण कट करणार, FIR दाखल करणार. कारण की वारंवार यांच्यावरती FIR दाखल करणं आणि अशा प्रकारची कारवाई केली तर ज्या रेती माफियांवरती जबर बसेल, त्याशिवाय जबर बसणार नाही. त्याच्यामुळे ही कारवाई आम्ही सतत चालू ठेवतो. किती धोकादायक ठरतं. रेल्वेचे ब्रिज असतील किंवा खाडी परिसरातले ब्रिज असतील, खाडीमध्ये तुमच्यावर देखील अनेक वेळेस हल्ला घडलेल्या घटना समोर आलेल्या आहेत. धोकादायक तर आहेच. शेवटी सगळ्यांनाच काय पोहता येत नाही. परंतु शेवटी आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या अनुषंगाने आम्ही या कारवाई करत असतो. महिला तलाठी पण नेहमी आमच्या बरोबरच असतात. परंतु आता ही जबाबदारी आम्हाला पूर्ण पार पाडायची असते. प्लस ह्या लोकांवरती जबर पण आणायचं आहे. हे रेती माफिया अशा वागल्याशिवाय सरळ होणार नाहीत. त्याच्यामुळे मग ही कारवाई आम्ही सतत करत राहतो. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. शिमग्याआधीच वैशाख वणवा. गेले 2 ते 3 दिवस सकाळी 9 वाजल्यापासून उन्हाचे चटके सोसणाऱ्या ठाणेकरांसाठी बुधवार 26 जानेवारीचा दिवस अधिक तापदायी ठरला. सूर्यप्रकाशाने ठाण्याच्या पारा बुधवारी 39 अंशाच्या पार गेल्याने शिमग्याआधीच वैशाख वणव्याच्या झळांनी शहरवासियांची होरपळ झाली. राज्यात गेल्या काही दिवसात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने आधीच दिला होता. फेब्रुवारी महिन्यात आग ओकणाऱ्या सूर्यदेवामुळे जणू काही चहूबाजू वैशाख वणवा पेटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सकाळी नोकरीचे ठिकाण गाठण्यासाठी लोकलमधून परिवहन सेवेतून प्रवास करणाऱ्या मुंबई ठाणेकरांची तीव्र उन्हाच्या झळा आणि उष्मा परीक्षा घेत आहे. आपल्याकडे साधारण होळीचा सण झाल्यानंतर उन्हाचे तीव्र चटके बसायला सुरुवात होतात. मात्र यंदा अचानक थंडीचा महिना गायब झाल्यानंतर वैशाख उजाडल्यागत कडक उन्हाचे चटके मुंबई, ठाणे, पालघर, रायगडवासियांची अंगकाती भाजून काढत आहे.
टोलेजंगी टॉवर, संस्कृती मेट्रो प्रकल्पासारखी अनेक विकास कामे यामुळे ठाणे शहरातील नैसर्गिक संपदा लोप पावत चालली आहे. शहरातील बहुतांश रस्ते काँक्रीटचे बनल्याने मातीशी संपर्क तुटला आहे. परिणामी गेल्या काही दिवसात आणि काही वर्षात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्याभरात उन्हाचा पारा 37 ते 39 अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामाच्या वेळा देखील बदलल्या आहेत. दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने या कालावधीत रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे दिसते. उन्हापासून बचावासाठी टोप्या, मोठे रुमाल, स्कार्फ आणि गॉगलचा वापर आतापासून सुरू झाला आहे. 22 व 23 फेब्रुवारी रोजी पारा 38 अंशाच्या पार तर 25 फेब्रुवारीला 39 अंश आणि 26 फेब्रुवारी रोजी सर्वाधिक म्हणजे कमाल तापमान 29.02 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाल्याची माहिती आपत्कालीन कक्षाकडून देण्यात आली. सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे 4 महिने हिवाळा असतो. त्यानंतर होळी झाल्यावर वातावरणात उकाडा जाणवतो. पण गेल्या काही वर्षात ऋतुमान कूच बदलत असल्याने वातावरणात बदल जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 38 अंशावर स्थिरावत असताना फेब्रुवारी अखेरीस पारा 39 अंशापार गेल्याने उष्म्यात भर पडली असून हिवाळ्यात विभागाने पुढील 24 तास उष्णतेच्या लाटा उद्भवण्याची शक्यता वर्तवली आहे. येऊरमध्ये गोवंश तस्करीचा डाव ग्रामस्थांनी उधळला. बैलांना इंजेक्शन देऊन तस्करीचा प्रयत्न, भाजपच्या कार्यकर्त्यांकडून दमबाजी केल्याचा आरोप. बुधवारी रात्री येऊर गावातील पाटोण्या पाड्यातील स्वामी समर्थ मठाशेजारी असलेल्या एका गोठ्यातून 2 बैल पळवून नेण्याचा गोवंश तस्करांचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला. या 2 बैलांना बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देण्यात आले होते. त्यापैकी एक बैल आज दुपारपर्यंत ग्लानीत होता. दरम्यान सदर घटना जिथे घडली तिथे पर्यावरण कार्यकर्ता नताशा आव्हाड यांनी भेट दिली. अप्पू नावाचा गुंड हे कृत्य करीत असून त्याला पोलिसांकडूनही अभय दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. येऊरच्या पाटोणा पाड्यात राहणारे आदिवासी नागरिक विलास बर्फ यांचा स्वामी समर्थ मठाशेजारी गोठा आहे. या गोठ्यात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काही समाजकंटक घुसले. त्यांनी इंजेक्शन लावून 2 बैलांना बेशुद्ध केले. त्यानंतर टेम्पोत टाकून त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला. ही बाब उघडकीस येताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन या गोवंश तस्करांना चोप देऊन गोवंशाची सुटका केली. याच वेळी स्थानिक महिला पत्रकार नेहा गायकवाड यांनी चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते अमित मिश्रा यांनी चित्रीकरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तसेच आपण बजरंग दलाचे कार्यकर्ते असून हे प्रकरण इथेच संपवून टाका असे म्हणत स्वतः फिर्यादी होण्याची तयारी दाखवली. मात्र त्यास नकार दिल्यापासून अप्पू आणि अमित मिश्रा यांनी नेहा हिला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला असे पूजा हिंदोळे यांनी सांगितले. दरम्यान पर्यावरण रक्षण चळवळीत सक्रिय असलेल्या नताशा आव्हाड यांनी सदर ठिकाणी भेट दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार येऊरमध्ये सायंकाळी 7 वाजेनंतर इतर वाहने सोडण्यास मनाई असताना अप्पूची गोवंश तस्करीची वाहन आज सोडलेच कसे? गुन्हा दाखल करताना चालढकल का केली? एकीकडे भाजपवाले गोवंश रक्षणाचे कायदे अशी मागणी नताशा आव्हाड. ह्याच्या आधी त्याला तो इथे आला, नेहा गायकवाडला फोन केला, तिने प्रेस नोट टाकली. ती पत्रकार आहे. तर तिने, माझी छोटी बहीण आहे आणि पत्रकार आहे. त्या रात्री आम्हाला कुठे मदत मिळत नाही. थोडं पोलिसांचा रंग बघून म्हणजे की तुम्ही बैल सोडून देता ना, मग आम्ही बैलच नेऊन तुमची कोंडवून ठेवू वगैरे असं बोलायला लागल्यावर मग तिला सांगितलं तू न्यूज कर. तर त्याच्यामुळे मग ते म्हणायला लागले, तो त्यांनी हिला फोन केला नेहाला की नेहा तू इथे आलीस ना तर मी येतो, मी बजरंग दलचा आहे असं त्यांनी सांगितलं. आता खरं काय खोटं काय ते तपास मला नाही. तो तोंडाने बोलत होता मी बजरंग दलचा आहे आणि विलासदादाची बैल असून विलासदादाला कंप्लेंट करायला नव्हता देत. मी माझ्यावर कंप्लेंटर मी बनतो, मी कंप्लेंट करतो. म्हटलं तुझी बैलच नाही आहेत तर तू काय कामाला कंप्लेंट करायला चाललाय? ज्याची बैल आहेत त्यांनीच कंप्लेंट करू देत. म्हणून मग विलासदादालाच पाठवला कंप्लेंट करायला. सॉरी. तर तो त्याच्यामुळं
तो बोलत होता की मी आहे बजरंग दलचा आहे आणि मी कंप्लेंटसाठी मी आलेलो आहे, आणि सकाळी नेहाला कॉल करून तो सांगतो की तू न्यूज डिलीट कर, नाही तर मग तो बाई मुंबऱ्याचं नाव घेतो तो स्वतः, आपण नाही, आम्हाला माहितीच नाही हा अप्पू कुठला आहे, तो अप्पू राहतो वागळे एस्टेट मध्ये. हा, आणि हा माणूस नाव घेतो मुंबऱ्याचा भाई आहे की तुला बघेल, म्हणजे ती लहान आहे म्हणून तिला धमक्या आणि दिल्या नेवा जातात. नावाची जी न्यूज पत्रकार नेहा. आहे तिला धमकी दिली जाते. इथे महिला सुरक्षिततेचा पण विषय येतो. यापुढे आणि जसं यांनी गेटवर सांगितलं तसं 2 वाजता गाडी टेम्पो वरती येतो बैला न्यायला, मग का नाही गेटवर चौकशी होत? आमची पोरांकडे लायसन नसले ना हा तरी सर्वात गेटवाले आधी. अडवतात. हा मुद्दा आम्ही म्हणजे राजकारणात गावातल्यांसाठी उचलून गेट घेतलेला. बसवलाय तुम्ही. हा गेट कुणाच्या सुरक्षेसाठी आहे? गावातल्यांच्या का बैल बिल रात्री 2-2:30 गाडी येतात. गेटवर विचारलं कुणाला काही सांगता येत नाही. मागाचा प्रकार जो मुलांच्या बाबतीत झाला तेव्हा 70 बाईक एकदा उतरल्या, तेव्हा पण आम्ही गेटवर प्रश्न केला का रात्रीचे 12 वाजता 10 आणि 11 वाजता जर परमिशन नसताना 70 बाईक तुम्ही फुटेज द्या ना आम्हाला एका बाईकचा नंबर भेटला, पोरांना कोण मारून गेलं, म्हणजे आम्ही पोरांची इथं कोणाची मर्डर पडेपर्यंत अजून गप्प बसायचं का येऊरवाल्यांनी? कोण नाही, प्रशासन इथं कोणी आमची दखल घेत नाही. आज नताशाताई पर्यावरण प्रेमी आहेत आणि त्यात ताबडतोब इथं आल्या, त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानेन, कारण इथली दखल कोणीच घेत नाही. हा, जसं मी सांगितलं तसं नेवा नावाची इकडे एक जर्नलिस्ट राहते, तिलाही बीजेपीच्या लोकांनी आणि बजरंग दलांच्या लोकांनी येऊन इथे ब्लॅकमेल केलं की तू ती न्यूज डिलीट कर, नाही तर आम्ही काहीतरी करू. इथे महिला सुरक्षतेचा पण विषय येतो, हेही त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं आणि त्या सिनियर पीआयनी त्याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही. आता त्यांनी जसं सांगितलं तसं 2 महिन्यापूर्वी अजूनही असा एक इन्सिडेंट झालेला जिथे इकडच्या बायकांवर इफ टीझिंगचं प्रकरण होतं, त्याचीही नोंद पोलीस स्टेशनने घेतली नाही, फक्त एनओसी दाखल केली, एनसी दाखल केली, करून त्याला पाठवून दिलं. आणि सर्वात मोठा प्रश्न मला परत हाच विचारायचा आहे की ते वनमंत्री जे आहेत गणेश नाईक साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली इकडे जी लोक बसतात गेटवर, हायकोर्टच्या ऑर्डरच्या प्रमाणे 7 वाजता संध्याकाळी 7 नंतर एकही गाडी जायला अलाउड नाहीये, फक्त ग्रामस्थांकडचे जे आहेत त्यांनाच एंट्री आहे. मग कशी ही गाडी रात्री 2 वाजता आली, त्या बैलांना घेऊन गेली, आणि तिकडचे जे गेटवर जिथे ते लोक बसतात ते झोपलेले होते का, त्यांनी ह्याच्या लक्ष का नाही घातलं, आणि त्यांना पहिलं तर एंट्रीच कशी दिली? आणि हा विषय आम्ही सारखा उचलून घेतलाय की तिकडे तुम्ही 7 वाजता एंट्री बंद करा, कारण हे सगळं जे होतं हे रात्रीच होतं. तरीही शासनाने काही केलं नाहीये, टीएमसीने केलं नाहीये, पोलिसांनी केलं नाहीये आणि वन खात्याने केलं नाहीये, आणि ते सगळे एकमेकांवर हे टाकत असतात की हे आमचं नाहीये, हे त्यांच्या ह्याच्यात येतं, आणि असं करून जे चालू आहे ते चालूच राहिलंय. आणि आता सरकारही बदललं, आता बीजेपी जे वनमंत्री आहेत इथे गणेश नाईक साहेब, मी त्यांच्याकडे विनंती करते की ह्याची तुम्ही नक्की दखल घ्या आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला ऍक्शन घेता येईल ती घ्या. करत होते आधी काय असेल ते बघून घेऊ आपण, मग नंतर एवढे सगळे पोरांना बघून त्यांनी मग सगळं हे येऊन तिकडे त्यांनी बघितलं, मग तो त्यांनी नंतर आज वरती गेले का काय असेल ते तुम्ही तुमचं बघून घ्या, माझा आणि याचं काही कनेक्शन नाही. पण तो जो होता त्याला पकडलेला आम्ही, तो कंटिन्यू त्या अप्पूबाई नाव घेत होता, वरून आम्हाला धमकी देत होता. नंतर तो अप्पूबाई आला इथं, एक त्याची गाडी, त्याच्यात 5-7 पोरं आणि एक 10-15 गाड्या असतील बाईक, ते घेऊन सगळे ते पोरं आमच्यावर धावून आले. पण तेव्हा नंतर आमची पोरं बघून ते शांत झाले, मग नंतर गाडी वगैरे पकडले आणि गाववाले आले सगळे. मग ही बातमी जशी आमच्याकडे पोचली तशी ते सकाळी आम्ही आलो आहोत आणि तुम्हाला पूर्ण घटनेची माहिती तर ह्यांनी दिलीच आहे. आणि ह्याच्या पहिलेही येऊरच्या ग्रामस्थांना जो त्रास झाला आहे त्याच्याबद्दल आम्ही वसंत विहार पोलीस स्टेशन जे आहे तिथे, वर्तक नगर पोलीस स्टेशन आहे तिथे गेलो आहे, पण कधीच त्यांनी आमच्या कंप्लेंटची दखल नाही घेतली आहे. आता एवढं मोठं प्रकरण झालं, त्याच्या पाठी अप्पू नावाचा कोणी एक डॉन आहे ज्यांनी 25 लोकांना पाठवून इकडच्या ग्रामस्थानांना मारायचा प्रयत्न केला, जेव्हा ती लोक त्यांची बैल वाचवायचा प्रयत्न करत होती. तर मला हा प्रश्न आहे की कोणाच्या दबावाखाली इकडचं जे पोलीस स्टेशन आहे ते ह्यांची कंप्लेंट घेत नव्हतं. आणि हा अप्पू जो वागळे एस्टेटला राहतो त्याचे इथे काही इलिगल बंगलेही आहेत, आणि हे प्रकरण ह्याच्या पहिलेही त्यांनी केलं आहे, तरी त्याला काही त्याच्या अगेन्स्ट कोणी ॲक्शन नाही घेतली. तर हा कोण एवढा मोठा डॉन आहे आणि ह्याच्या दबावाखाली का पोलीस काही करत नाही आहेत, हा प्रश्न मला शासनाला विचारायचा आहे. आणि दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही न्यूज जेव्हा पसरली आणि व्हायरल झाली व्हॉट्सॲपवर, तेव्हा बीजेपी युथ मोर्चाच्या लोकांनी एक त्याचा जो लीडर आहे ठाण्याचा, काय नाव त्याचं, अमित मिश्रा नावाच्या एका मुलानी इकडच्या ग्रामस्थानांना फोन करून सांगितलं की आम्ही तुमच्या मदतीसाठी येतो. आणि इथे येऊन त्यांनी काय केलं असेल, त्यांनी चक्क सांगितलं की आपण मांडवली करूया, तुम्ही हा विषय सोडून द्या, तुम्ही अजिबात हे पाहिजेत बोला आणि विषय सोडून द्या, पोलीस स्टेशनमध्ये ह्याबद्दल जाऊ नका.
तर हा दुटप्पीपणा जो आहे बीजेपीचा आणि बजरंग दलाचा, ह्याचा हा पूर्ण तुमच्यासमोर खुला पडला आहे की जेव्हा त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना राजकारणासाठी जेव्हा त्यांना वोटची गरज असते तेव्हा ते दोन धर्मांच्या मध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात. पण जेव्हा हा विषय आहे, एवढा गंभीर विषय आहे, तेव्हा तुम्ही मांडवली करायचं बघता. म्हणजे हे पहिले पण असं खूप झालं आहे. आता कालच तुम्ही बघितलं तर अनुराग ठाकूर तिथे कोणाबरोबर बसलेले, शाहिद आफ्रिदी बरोबर बसलेले. हे बीजेपीचं राजकारण आहे आणि नागरिकांना आता त्याची म्हणजे खरं बीजेपीचं काय रूप आहे ते लोकांसमोर आलेलं आहे. आणि हा सेम प्रकार त्यांनी इथेही केला आहे. FIR मध्ये गुतस्करी पण नाही लिहिलंय त्यांनी. हा, आणि सर्वात महत्वाची गोष्ट, सगळे पुरावे असूनही ह्या लोकांकडे त्या इंजेक्शन आहेत ज्याच्यानी ह्या बैलांना त्यांनी बेशुद्ध केलं, ते सगळे पुरावे असूनही गौ हत्याचा कलम पोलीस स्टेशननी त्याच्यात टाकला नाही आहे. आणि ह्याचं कारण काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना ऑब्व्हियसली बिचाऱ्या पोलिसांना वरून दबाव असल्यामुळे त्यांनी हे सगळं केलं नाहीये. आणि आता संजय केळकर जी इकडचे जे ग्रामस्थान आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला प्रयत्न करतायत. तर मलाही त्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही ह्याची जी चौकशी आहे ती एकदम नीट करा आणि ह्याच्यात बघा की ह्याच्यात कोण हा अफ्फू आहे, हा कोण एवढा मोठा डॉन आहे की तो एवढ्या गायी चोरतो आणि पोलीस त्याच्याबद्दल काहीही करत नाही. ठाणे महानगरपालिकेत साजरा झाला मराठी भाषा गौरव दिन. ज्येष्ठ कवी व ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेतर्फे मुख्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासमोर असलेल्या कुसुमाग्रज यांच्या स्वातंत्र्यदेवीची विनवणी या कवितेचे वाचन या प्रसंगी करण्यात आले. या कवितेचे अक्षर सुलेखन ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ कवी गझलकार सुरेश भट यांच्या लेखणीतून उतरलेल्या लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या गाण्याच्या सुरावटींनी वातावरण मराठीमय झाले. कुसुमाग्रज यांचे त्यांच्या जयंतीदिनी स्मरण करून स्वातंत्र्यदेवीची विनवणी या कवितेचे वाचन करण्यात आले. त्यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरवराव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, विधी अधिकारी मकरंद काळे, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर आदी उपस्थित होते.